हा खरा प्रश्न आहे. हे काय म्हणाले की चोऱ्या थांबवण्यासाठी. अहो चोऱ्या जर थांबवण्यासाठी मग वीज दरवाढ कशाला करताय तुम्ही? आजच्या तारखेला आता परत खोटं बोलले फडणवीस. काय म्हणाले 2029 ला स्वस्त वीज देणार आहे म्हणे, स्मार्ट मीटर लावून घ्या. आहे का विश्वास तुम्हाला अग्रवाल ताई? हेच म्हणाले होते ना स्मार्ट मीटर लागणार नाही, हेच फडणवीस म्हणाले होते. आणि त्यांचे ते 15 जून 2024 चा त्यांचं बातमी आहे. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले होते की घरोघरी स्मार्ट मीटर लागणार नाही. ते खोटं ठरलं. परत ते काय म्हणू लागले विधानसभेमध्ये फडणवीस की स्मार्ट मीटरचा लोक विरोधच करत नाहीत. आवडू लागले लोकांना. आवडायला लागले का तुम्हाला? तुम्हाला आवडलंय का ताई? तुम्हाला आवडलं का स्मार्ट मीटर? लोक विरोध करतायत आणि आता ते नवीन खोटं बोलतायत. काही लोक न्यायालयाच्या निकालाचे फॉरवर्ड करतायत. न्यायालयात त्यांनी काय सांगितलं? प्रीपेड कंपल्सरी नाही, म्हणजे पोस्टपेड आहे, म्हणजे स्मार्ट मीटर आहे. त्यांनी कायदा आपल्या विरोधात सगळा तयार करून ठेवलेला आहे. आता फक्त त्यांनी दिलेलं जे आश्वासन होतं घरोघरी स्मार्ट मीटर लागणार नाही, हे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते, देवेंद्र फडणवीस म्हणाले होते निवडणुकीपूर्वी, तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करा, नाहीतर सांगा की मी खोटं बोललो होतो. जसं तुम्ही 15 लाखाचं म्हणला होतात ना, तेव्हा तो जुमला था. सांगून टाका ना, मग तुम्ही सांगून टाका. आमचे भोळे बाबडे हिंदू लोक आता स्मार्ट मीटरमुळे हिंदू खतऱ्यामध्ये आलं हे समजून घेतील. जसं तुम्ही अयोध्येच्या राम मंदिरामधला पैसा लुटला, तसा आता स्मार्ट मीटर लावून आमच्या कष्टाच्या कमाईचा पैसा लुटण्यासाठी तुम्ही आता अदानीचं घर भरण्यासाठी हे चालवलेलं आहे. हे स्पष्टच आहे. 2029 मध्ये स्वस्त मिळेल म्हणतात. इलेक्शन आहे ना 2029 मध्ये. आहे का तुम्हाला विश्वास? आता भाजपचं लांडगा आला रे आल्यासारखं झालेलं आहे. तुम्ही एवढं खोटं बोललात, एवढं खोटं बोललेलं आहात की आता चुकून तुम्ही खरं जरी बोलला फडणवीस साहेब, चुकून खरं बोललात. खरं बोलणं तर तुम्हाला माहित नाहीये, खोटं बोलण्याची फॅक्टरी आहे तुमच्याकडे. परंतु फडणवीस आता चुकून खरं जरी बोलले तरी आमचे अग्रवाल ताई, आमचा हा संतोष काळे, आमचे हे अमजद भाई हे आता विश्वास करणार नाही. करणार आहेत का तुम्ही विश्वास? आणि त्यामुळं जनतेला माझं आव्हान आहे की नुसतं सोशल मीडियामध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात बोलून चालणार नाही. इंग्रजांच्या काळात जर सोशल मीडिया असतं तर कदाचित आपल्याला स्वातंत्र्यच मिळालं नसतं. लोक नुसते फॉरवर्ड करत राहिले असते. आणि आजकाल ते नवीन आलं, इसको इतना फॉरवर्ड करो कि मुख्यमंत्री तक पहुंच जाए. मुख्यमंत्री रोज सोशल मीडियामध्ये, त्यांचे ट्रोलर रोज सोशल मीडियामध्ये, त्यांना सगळं माहितीये. आणि त्यांना हे पण माहितीये आता आज हे फोटो व्हिडिओ सगळे ते बघतायत, इथं किती लोक आलेले आहेत हे बघतायत. मागच्याच महिन्यात मी म्हणलो होतो की इथं कमी गर्दी बघून स्मार्ट मीटर लावण्याचा वेग वाढणार आहे. या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आम्ही जमा होतो. 1 तास द्या असं आवाहन करतात. 1 तास. आणि या 1 तासात तुम्ही तिकडे काय करता? काम धंदे करता. मग आमचं तुम्हाला चॅलेंज आहे, या 1 तासामध्ये तुम्ही कोट्यावधी रुपये कमवून दाखवा तिकडं, म्हणजे तुम्हाला ते अदानीचं घर भरायला कामी येतील. क्योंकि ये अंधे कुएं में डालने का काम होने वाला है. स्मार्ट मीटर लगाना बोले तो आपकी कमाई अंधे कुएं में डालना है. हे परत खोटं बोलतायत की खाजगीकरण करणार नाही. अहो अदानीला महाराष्ट्राची वीज 25 वर्षाकरता देऊन टाकली. तुमचं नाव काय ताई? राजपूत ताई इथं आलेल्या आहेत. या आमच्या राजपूत ताई. या राजपूत ताईंनी सोलर बसवलं. सोलर
सोलर बसून देखील पूर्वी तुम्हाला किती बिल येत होतं? 1200 बिल येत होतं. सोलर बसवलेलं होतं. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी त्यांना 1200 रुपये बिल येत होतं आणि आता स्मार्ट मीटर बसवल्यावर किती आलं? 9,500 रुपये बिल आलं स्मार्ट मीटर बसवल्यावर. अहो, हा सूर्य आहे आणि हा जयद्रथ आहे. किती खोटं बोलणार, किती खोटं बोलणार. अहो, आमच्या सोलर वाल्याने पण मोर्चा काढला नाही तर. सोलर पॅनल चा उद्योग करणारे आमचे रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे सगळे जे तरुण आहेत, युवा आहेत, त्यांनी पण तो मोर्चा काढला की आमच्या पोटावर लाथ मारण्याचं काम करू लागलात. प्रधानमंत्री सूर्यघर योजना आता गुंडाळायला सुरुवात केलेली आहे. मी अगोदर भारतीय कम्युनिस्ट पक्ष अगोदरपासून म्हणत होता ताई की हे सोलर वाल्यांना देखील पचू देणार नाहीत. अदानी के लिए कुछ भी करेगा. मोदी और फडणवीस अदानी के लिए कुछ भी करेंगे. तुम्ही मालक नाही त्यांचे, ते मालक झालेले. आणि त्यामुळे 2014 नंतर हे आलेले नवीन इंग्रज, या नवीन इंग्रजांच्या विरोधात लढाई. लोक आम्हाला विचारतात का हो, निदर्शनात आल्यानं होऊन जाईन का? अहो, तुम्ही ज्यांना मत दिले त्यांना विचारा ना जाब. आम्ही तुम्हाला मदत करीत आहोत, आम्ही तुम्हाला साथ देत आहोत, तर ही काय चूक करतोय का आम्ही? तुम्ही हा प्रश्न कोणाला केला पाहिजे? हा प्रश्न केला पाहिजे आमदाराला, खासदाराला आणि मंत्र्याला. ते आमदार आणि खासदार मंत्री तुम्ही दिले मोकळे सोडून, आणि इथं महावितरणच्या अधिकाऱ्यांना शिव्या देतात. एक अशी पण अफवा पसरली की त्या सिंधुदुर्गच्या एका अभियंत्याला लिहून दिलं की स्मार्ट मीटर कंपल्सरी नाही. त्या अभियंत्याला सस्पेंड केलं, त्यांनी निलंबित करून टाकलं. कलम 47 आपल्या विरोधात आहे, कलम 55 वीज कायद्याच्या आपल्या विरोधात आहे, आणि अटल बिहारी वाजपेयीच्या 2002च्या 3च्या सरकारनंच आपल्या विरोधात कायदा पास करून टाकलेला आहे. त्यामुळे आम्ही जे फॉर्म तयार केलेले आहेत, ते आम्ही तयार केलेल्या फॉर्म मध्ये आम्ही कुठला कायदा बिदा लिहिलेला नाही. संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे. हे सरकार, हे आमदार, हे खासदार आपले नौकर आहेत, आपले सेवक आहेत. सेवकानं सेवकासारखं राहिलं पाहिजे. मालकासमोर जसा निवडणुकीच्या वेळेस हात जोडून येतो, तसा आता पण हात जोडून उभा राहिला पाहिजे. तर मालक चक्र मारू राहिला, मालक अग्रवाल, मालक अग्रवाल ताई, आमच्या राजपूत ताई, आमचे अमजद भाई, हे आमचे संतोष काळे, हे मालक आहेत या देशाचे. हे मालक झाला, मालकाला केलं भिकारी, आणि तो नौकर झाला आपला शिरजोर. आणि आपला नौकर कोणासाठी काम करू लागला? तर आपल्या घरात डाका टाकायला येणाऱ्या या अदानीच्या साठी काम करू लागला. पण ते त्यांचं बरोबर आहे, त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही. त्यांनी अदानीकडून पैसे घेतलेले आहेत निवडणुकीसाठी, अंबानीकडून निवडणुकीसाठी पैसे घेतलेले आहेत. अब जिसका खाना उसका गाना, उन्होंने उनका खाया है, उनका गा रहे, हमने किसी का खाया नहीं. लाल बावटे ने लाल बावटा अगर चलता है तो आपके 2 रुपये 5 रुपये पे चलता है, जनतेच्या पैशावर. आम्हाला देखील त्या अंबानीनं निवडणुकीला चेक पाठवला होता, आम्ही परत करून टाकला. कारण या अदानी अंबानीकडून पैसे घेतले की त्यांचं मिंदे व्हावं लागतं. हे शिंदे जसे झाले मिंदे, 50 खोके घेऊन. आता त्यांच्याही लोकांना माहित नाही, त्यांच्या शिंदे सेनेचे पण लोक काही स्मार्ट मीटरच्या विरोधात निदर्शनं करू लागले. जेव्हा त्यांना कळेल की हा निर्णय आपल्या फडणवीस साहेबाचा आहे, हा आपला अदानी साहेबांसाठी चाललेला आहे, तेव्हा मी ते गुपचूप बसतील, तेव्हा मी ते गुपचूप बसतील. आणि त्यामुळं ही लढाई अदानीच्या विरोधातली लढाई आहे. तुम्हाला एक मेसेज आला असेल, आता मेसेज आला, सगळ्यांना खळबळ उडाली. काय लिहिलं त्या मेसेज मध्ये? 17 ऑगस्ट 2021 भारत सरकारच्या राजपत्राप्रमाणे स्मार्ट मीटर तुम्हाला लावणं बंधनकारक आहे, असं त्या मेसेज मध्ये तुम्हाला लिहिलं. अजून काय पाहिजे? भारत सरकार कोण म्हणजे ते काय?
ते नवाज शरीफ चालवतात का पाकिस्तानचे? का तर पाकिस्तानचा इम्रान खान चालवतात? कोण आहे भारत सरकार? भारत सरकारचे प्रधानमंत्री कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत. भाजपचं सरकार आहे. मग त्यांच्या केंद्र सरकारच्या राजपत्राप्रमाणे हे स्मार्ट मीटर लागत आहेत. एवढे सगळं कळाल्यावर बी भाबडे लोक नाही 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 ते कंपल्सरी नाही, ते कंपल्सरी नाही. अहो, एका अधिकाऱ्याला निलंबित केलं त्यांनी, तुम्हाला मेसेज पाठवला त्यांनी, आणि ते वायरमन काय स्वतःच्या मनाने करू लागले का? त्या वायरमनने घेतले का अदानीकडून पैसे? आणि आपल्याकडे राजपूतताई निवडणुकीच्या वेळेस आम्ही सांगत होतो की औरंगाबाद, आता तर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद आणि लातूरला नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला ऑर्डर दिलेली आहे. ते टेंडर रद्द करून दाखवा. मग स्मार्ट मीटरचं टेंडर रद्द न करता नुसतं पेपरला देत होते. खोटं बोलणाऱ्यांची फॅक्टरी असलेल्या भाजपवर तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला धोका होणार झालेला आहे. त्यामुळं आता ते सत्तेवर आलेले 5 वर्षाकरता, आणि ते फक्त तुम्हाला घाबरतात. ते फक्त जनतेला घाबरतात, आणि जनतेला घाबरले म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात जे काळे कायदे आणले होते ते परत घ्यावे लागले त्यांना, आणि हा पण निर्णय परत घ्यावा लागेल. अजून तर स्मार्ट मीटरनं खरे रंग दाखवलेच नाही राजपूतताई. जेव्हा सगळ्यांचे मीटर लागतील ना, तेव्हा टाइम ऑफ द डे प्रमाणे तुम्हाला सकाळी वेगळा रेट, दिवसा वेगळा रेट आणि रात्री वेगळा रेट सध्या चालू आहे. ते वाढणार. त्यांनी नवीन दर अजून लागू केलेले नाहीत. नवीन वाढीव दर त्यांनी स्वतःच थांबून ठेवलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या याच्यावर आपल्याला 2च उपाय आहेत. एक तर आपला लेखी आक्षेप नोंदवणे, त्याचे फॉर्म आपण तयार केलेले आहेत, ते फॉर्म भरा आणि इथं जमा करा, त्याची रिसिप्ट घ्या. परंतु एवढं करून भागणार नाही तर तुमच्या कॉलन्यांमध्ये मिटिंगा लावा. लोकांना शहाणं करणं आवश्यक आहे. तुमच्या कॉलन्यांमध्ये मिटिंगा लावा. आम्ही यायला तयार आहोत, आणि प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी हजारो लोकांनी इथं आलं पाहिजे. काय करतात आपल्या शहरातले लोक आता या वेळेला? 10 ते 11 आम्ही बोलवलेलं आहे. काय करतायत? काय कोट्यावधी रुपये कमवू लागलेत का? घरातल्या लेकरा बाळांसह इथं येण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही आला नाही तर आम्ही तुम्हाला धोक्याचा इशारा देत आहोत. जर इथं आले नाहीत तर येणाऱ्या काळात तुम्हाला अंधारात राहावं लागेल, कारण ते बिल तुम्ही भरू शकणार नाही. बोलण्यासारखं खूप काही आहे. काही आम्हाला फॉर्म देखील जमा केलेले आहेत. ते फॉर्म आम्ही आज या ठिकाणी जमा करणार आहोत, त्याची रिसिप्ट घेणार आहोत. आज पुन्हा निवेदन देणार आहोत. आज मला वाटतं 16वा महिना आहे आपला.